नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव पायल प्रदीप रामगिरवार, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी इथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की यावर्षी 13 डिसेंबर 2025ला जवाहरलाल नवोदय विद्यालय 6th क्लाससाठी एंट्रन्स एक्झाम घेणार आहे। त्या दृष्टीने 5th क्लासच्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने आपण PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे। तर काल बघा आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी, तर अरिथमेटिक टेस्टचा जो पहिला चॅप्टर आहे तो एक्सप्लेन केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलेलाच असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपण पहिल्या चॅप्टरचे PYQ एक्सप्लेन केलेले आहे आणि जर त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल तर त्या ठिकाणी ते तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल। आता बघा असाच तुमचा फायदा होत राहू द्या या हेतूने हा प्रवास आपण आता पुढे नेऊया। तर आज बघा आपण काय करू, तर या ठिकाणी अरिथमेटिक टेस्टचा जो चॅप्टर नंबर 2 आहे तो या ठिकाणी एक्सप्लेन करू। तर बघा चॅप्टरचं नाव काय आहे या ठिकाणी, तर फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन नंबर्स। तर बघा या ठिकाणी अरिथमेटिक टेस्टचा जो पहिला चॅप्टर होता त्याचे PYQ ऑलरेडी एक्सप्लेन झालेले आहे। त्या ठिकाणी आपण टोटल 16 क्वेश्चन घेतलेले होते, त्याचा अभ्यास तुम्ही करा। त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर सेकंड चॅप्टरकडे जायचं आहे। तर या चॅप्टरचा बघा जो पहिला प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी आता एक्सप्लेन करायला सुरुवात करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी आता या ठिकाणी लक्ष द्या। बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न JNVने 2023 मध्ये विचारलेला होता। सगळ्यात पहिल्यांदा मी काय करत आहे या ठिकाणी, तर प्रश्न रीड करत आहे, तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या। अ नंबर विथ 4 or more digits इज डिव्हिजिबल बाय 8 इफ द। बघा या ठिकाणी काल ज्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलं होतं त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ पण घेऊया आपण, की जो प्रश्न इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे तोच प्रश्न आपण काय केलेला या ठिकाणी बोर्डवर मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे, म्हणजे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना सुद्धा काय झाला पाहिजे या ठिकाणी फायदा झाला पाहिजे। काल पण सांगितलं होतं आणि आज पण मी तेच सांगते की बघा एखादी प्रश्न सोडवत असताना तो प्रश्न कधी त्याचं उत्तर नीट निघेल, तर ज्या वेळेला तो प्रश्न आपल्याला नीट समजेल त्यावेळेला। तर हा प्रश्न काय म्हणत आहे बघा, हा जो प्रश्न आहे हा कशावर डिपेंडेंट आहे या ठिकाणी, तर डिव्हिजिबिलिटी टेस्टवर डिपेंडेंट आहे। जर हा प्रश्न आपण मराठीत वाचला तर प्रश्न काय म्हणत आहे, जर कोणत्याही संख्येमध्ये 4 किंवा त्याहून अधिक अंक असतील तर ती संख्या 8 ने विभाज्य असते जर। तर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी कंडिशन विचारलेले आहे की या चॅप्टरमध्ये बघा की डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय केले गेलेले आहे, एक्सप्लेन केले गेलेले आहे। तर 2 ची 3 ची 4 ची 5 ची अशा प्रकारे वेगवेगळ्या नंबरच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण या ठिकाणी बघा प्रश्न जो विचारला गेलेला आहे हा प्रश्न आपल्याला 8 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टवर विचारलेला आहे। मग 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, तर या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। तर आपण पहिल्यांदा बघूया, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करू, 4 ऑप्शन काय करायचे त्या ठिकाणी रीड करायचे आणि काल सांगितल्याप्रमाणे काय करा, तर इलिमिनेशन मेथडचा यूज करा की ज्यामुळे तुम्हाला उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला काय होईल त्या ठिकाणी मदत होईल। तर बघा या ठिकाणी काय म्हणताय, नंबर इज इवन, लास्ट डिजिट इज डिव्हिजिबल बाय 8, लास्ट 2 डिजिट आर डिव्हिजिबल बाय 8, लास्ट 3 डिजिट आर डिव्हिजिबल बाय 8। तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो की 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगत असते की आपल्याला जो दिलेला नंबर असू द्या तो 4 डिजिट असू द्या किंवा 4 डिजिटपेक्षा जरी तो नंबर मोठा असला तरी जर लास्ट 3 डिजिटमध्ये जर काय होत असेल त्या ठिकाणी, तर 8नी ते जर लास्ट 3 डिजिट डिव्हिजिबल होत असेल तर याचा अर्थ तो जो गिवन नंबर असतो तो कशाने डिव्हिजिबल असतो त्या ठिकाणी, तर 8नी डिव्हिजिबल असतो। म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर A चुकीचा आहे, ऑप्शन नंबर B सुद्धा चुकीचा आहे, ऑप्शन नंबर C सुद्धा चुकीचा आहे। तर आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे त्या ठिकाणी, ऑप्शन नंबर D, की काय म्हटलेलं आहे, लास्ट 3 डिजिट आर डिव्हिजिबल बाय 8, की काय होतं आहे बघा की एखादी जो नंबर आपल्याला दिलेला आहे तो 4 किंवा 4 डिजिटपेक्षा जरी मोठा असेल तरी संपूर्ण नंबरमध्ये आपल्याला भाग देऊन बघण्याची गरज नाही। जर शेवटचे 3 नंबर असतील आणि त्या नंबरने 8ने काय होत असेल त्या ठिकाणी भाग जात असेल तर याचा अर्थ जो गिवन नंबर आहे त्या गिवन नंबर कशाने डिव्हिजिबल असतो त्या ठिकाणी 8ने डिव्हिजिबल असतो। तर हाच प्रश्न बघा आपण मराठीत बघूया, काय म्हटलेलं आहे, जर कोणत्याही संख्येमध्ये 4 किंवा त्याहून अधिक अंक असतील तर ती संख्या 8 ने विभाज्य असते जर। तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेली आहे त्या ठिकाणी, तर कंडिशन विचारली आहे की तुम्हाला जो दिलेला नंबर आहे हा 8 ने कधी विभाज्य असतो। तर त्या ठिकाणी कंडिशन लक्षात ठेवायची आहे की शेवटचे 3 अंक काय होत असेल त्या ठिकाणी 8 ने विभाज्य असतील तर त्या ठिकाणी दिलेला हा जो संपूर्ण नंबर आहे हा काय असेल त्या ठिकाणी 8 ने विभाज्य असेल। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पहिला प्रश्न समजलेला असेल।
तर आपण काय करूया या ठिकाणी, तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. हां, तर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 2 आलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 2 काय म्हणत आहे या ठिकाणी, द सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर, द रिझल्टिंग नंबर इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय. बघा हा प्रश्न थोडासा किचकट आहे, कारण प्रश्न ज्या वेळेला आपण पहिल्या फेजमध्ये रीड करतो तर त्यावेळेला आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजायला थोडाफार अवघड जातो. त्यामुळे या प्रश्नांचे मी काय करते त्या ठिकाणी पार्टिशन करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रश्नाकडे तुम्ही सगळ्यांनी एकदा नीट लक्ष द्या. त्यापूर्वी आपण काय करूया, तर हा प्रश्न एकदा मराठीमध्ये रीड करून घ्या, म्हणजे आपल्याला समजायला काय होईल, थोडंफार त्या ठिकाणी सोपं जाईल. काय विचारलेलं आहे, तर एखाद्या संख्येतील अंकाची बेरीज त्या संख्येतून वजा केली तर मिळालेली संख्या नेहमी खालीलपैकी कोणत्या संख्येने विभाज्य असते. बघा आता या ठिकाणी प्रश्न समजायलाच थोडासा अवघड आहे, तरी मी तुम्हाला या ठिकाणी सोप्यात सोप्या पद्धतीने काय करते त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. काय म्हणत आहे बघा, द सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर. म्हणजे आपल्याला करायचं काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, तर 2 डिजिट काय करायचं आहे, एखादी नंबर आपल्याला कन्सिडर करायचा आहे. तो कोणताही तुम्ही 2 डिजिट नंबर कन्सिडर करू शकता. समजा बघा मी या ठिकाणी 2 डिजिट नंबर कन्सिडर केला, तो जर नंबर मी काय घेतला या ठिकाणी 12 घेतला. तर या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ द डिजिट. या ठिकाणी बघा जो मी नंबर कन्सिडर केलेला आहे तो नंबर किती आहे या ठिकाणी 12. तर या ठिकाणी किती डिजिट इन्क्लुडेड आहेत, तर 2 डिजिट इन्क्लुडेड आहे. तर या ठिकाणी फर्स्ट डिजिट कोण आहे 1 आणि सेकंड डिजिट कोण आहे या ठिकाणी 2. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 डिजिट आहे याचा काय करायचं आहे त्या ठिकाणी सम करायचं आहे. म्हणजे 1 प्लस जर आपण 2 करू तर किती आन्सर येईल या ठिकाणी 3. आणि हे जे आलेलं आन्सर आहे या आन्सरला आपल्याला काय करायचं आहे, तर गिवन नंबरमधून काय करायचं आहे त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे आन्सर किती आलं या ठिकाणी, तर 9. पुन्हा एक एक्झाम्पल सांगते बघा, तर आपण एखादी नंबर कन्सिडर केला तर त्या ठिकाणी समजा हा नंबर किती असेल या ठिकाणी 18. तर 18 मध्ये बघा 2 डिजिट इन्क्लुडेड आहे, एक आहे 1 आणि दुसरा नंबर किती आहे या ठिकाणी 8. तर 1 + 8 किती होईल या ठिकाणी 9. या 9ला जर आपण काय केलं या ठिकाणी 18 मधून सबट्रॅक्ट केलं तर आन्सर किती येऊन राहिलेला आहे तुमचं या ठिकाणी 9. बघा तर होत काय या ठिकाणी, द सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर, द रिझल्टिंग नंबर इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय. तर येणारं उत्तर हे काय आहे त्या ठिकाणी 9च्या फॉर्ममध्ये आहे. तर 9 हा नंबर 2ने डिव्हिजिबल असणार का, तर नाही. 5ने डिव्हिजिबल असणार का, नाही. 8ने डिव्हिजिबल असणार का, नाही. तर तो कशाने डिव्हिजिबल असेल या ठिकाणी नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे या ठिकाणी नाही. जर आपण एखादी दुसरं एक्झाम्पल बघायचं म्हटलं, कारण हा प्रश्न तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून मी एक आणखी नंबर घेते बघा, तो नंबर आहे या ठिकाणी 21. आता या ठिकाणी 21 मध्ये बघा पुन्हा 2 डिजिट इन्क्लुडेड आहे. पहिला डिजिट आहे या ठिकाणी 2 आणि दुसरा डिजिट काय आहे या ठिकाणी 1. तर 2 + 1 केलं तर उत्तर किती येईल आपलं या ठिकाणी 3. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या 3ला गिवन नंबरमधून काय करायचं आहे या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे आन्सर किती आला आपल्या या ठिकाणी 18. जर तुम्ही हे लक्षात घ्याल तर 18 हा नंबरसुद्धा कशाने डिव्हिजिबल आहे या ठिकाणी, तर हा डिव्हिजिबल असतो त्या ठिकाणी 9ने. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय येईल त्या ठिकाणी 9 येईल. कारण आपल्याला बघा हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे त्या ठिकाणी, तर वेगवेगळ्या कंडिशन घेऊन चेक करायचं आहे की अशा कोणत्या कंडिशनमध्ये की या 4पैकी कोणतं ऑप्शन करेक्ट येईल, तर हे आपल्याला कळेल. तर मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल घेत असताना 2-3 एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतंही एक 2 डिजिट नंबर घ्या आणि त्या 2 नंबरचं काय करायचं त्या ठिकाणी सम करायचं आणि त्याच्यातून सबट्रॅक्ट करून बघायचं. येणारं उत्तर हे ऑलवेज कशाने डिव्हिजिबल असेल त्या ठिकाणी ते 9ने असेल. जर तुम्हाला वाटत असेल तर या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठसुद्धा करून ठेवू शकता, कारण याचं ऑलवेज आन्सर किती येणार आहे या ठिकाणी तर नाही. तर चला या आपण काय करूया आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी. हां, तर हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न आपल्याला कधी विचारलेला गेलेला आहे या ठिकाणी, तर 2020 मध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्नाचा पॅटर्न थोडाफार बदललेला आहे, तर समजून घ्या काय म्हणत आहे या ठिकाणी. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू 25. बघा या ठिकाणी प्रश्न वाचत असताना आपल्याला घाई करायची नाही आहे, कारण प्रश्नामध्ये काय होतं की पेपर ज्या वेळेला आपण सॉल्व करतो तर पेपरचं ज्या ठिकाणी आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो असतो तिथलं जे वातावरण असते ते थोडंसं स्ट्रेसफुल असते. त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांवर ताण निर्माण होतो आणि प्रश्न घाईघाईत वाचल्यामुळे काय होतं, तर उत्तर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काढलं जाते. असं होऊ नये म्हणून बघा त्या ठिकाणी प्रश्न वाचत असताना आपल्याला पुरेसा वेळ दिलेला असतो, त्यामुळे प्रश्नाला काय करा, थोडंफार सावकाश रीड करा. या ठिकाणी काय होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू 25. बघा इक्वल टू विचारलेलं नाही, आपल्याला काय विचारलेलं आहे त्या ठिकाणी की तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, प्रत्येक ऑप्शनला सॉल्व करून बघा आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर हे 25 येत नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे. मराठीमध्ये पण तेच विचारले की खालीलपैकी कोणते
25 बरोबर नाही. मग आपण काय करूया, याला सॉल्व करून बघूया. तर बघा 50 - 100 डिवायडेड बाय 4. तर जर आपण पहिल्या ऑप्शनला सॉल्व करून बघितलं तर या ठिकाणी काय होतं की 50 - 100 डिवायडेड बाय 4. सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण काय करू, या ठिकाणी ब्रॅकेट सॉल्व करू. तर 100 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती होतं या ठिकाणी, तर 25. मग 50 - 25 केलं तर आन्सर किती येतं या ठिकाणी 25. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येऊन राहिलेलं आहे या ठिकाणी 25. आपल्याला विचारलेलं काय, नॉट इक्वल टू 25, म्हणजे पहिलं उत्तर आहे का आपलं, तर नाही. मग सेकंडकडे बघूया. तर सेकंड काय म्हणत या ठिकाणी 20 + 20 डिवायडेड बाय 4. आता बघा या ठिकाणी परत आपल्याला पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. तर 20 प्लस आता 20 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती होतं या ठिकाणी 5. तर 20 + 5 म्हणजे याचं उत्तरसुद्धा किती आलेलं आहे 25. म्हणजे हे सुद्धा उत्तर असणार का, तर नाही. आपल्याला काय करायचं आहे, अशा ऑप्शनला सिलेक्ट करायचं की ज्याचं उत्तर 25 येणार नाही. मग आपण थर्ड सॉल्व करूया. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आपल्याला, तर 10 + 5 × 2 + 10 - 5. तर बघा या ठिकाणी काय होतं, एक मिनिट, हां काय होईल या ठिकाणी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. हा 10 लिहिला प्लस 5 × 10 2 किती होतं या ठिकाणी, तर 10 प्लस 10 - 5 किती होतं, तर 5. जर आपण या 3 नंबरची ॲडिशन केली तर 10 + 10 20 20 + 5 किती होतं या ठिकाणी 25. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येऊन राहिलं 25. याचा अर्थ हे सुद्धा आपलं ऑप्शन करेक्ट नाही. याचा अर्थ बघा या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, तो ऑप्शन नंबर डी. परंतु तरी आपण काय करू, याला सॉल्व करून बघू. बघा 24 + 26 डिवायडेड बाय 100. तर या ठिकाणी हे डिव्हिजन जे आहे ते पॉसिबल नाही. आणि या ठिकाणी आन्सर जे आहे त्या ठिकाणी कुठलीच पॉसिबिलिटी नाही की त्याचा आन्सर किती येणार, त्या ठिकाणी 25 येणार. म्हणजे या प्रश्नाचं आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते कोणतं आहे, त्या ठिकाणी ऑप्शन नंबर डी. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी पण लक्ष द्या, कारण हा प्रश्न मराठीमध्ये लिहिलेला आहे. फक्त या ठिकाणी तुमचे अंक मराठीमध्ये लिहिलेले जरी असले तरी सॉल्व करण्याची जी मेथड आहे ती काय असेल, याच पद्धतीने असेल. तर तुम्हाला पण लक्षात आलेलं असेल, प्रत्येक प्रश्नाला या पद्धतीने काय करा, सॉल्व करा. बघा या ठिकाणी तुम्ही कधी कधी काय करू शकता, तर दिलेले जे 4 ऑप्शन आहेत त्याला सिक्वेन्स वाईज सॉल्व करू शकता. किंवा जर तुम्हाला गेसिंग वाटत असेल तर मग तुम्ही अदामदातले ऑप्शन सॉल्व करून बघितलं तरी चालेल. एखाद्या वेळे काय होते की शक्यतो जे आन्सर दिलेले असतात तर A, B, C आणि D या ऑप्शनमध्ये आन्सर येण्याची जी काय म्हणतो त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते, तर ती C, D असू शकते. तर त्याच्यामुळे कधी कधी जर तुम्ही पुढून सोडवत असाल तर ठीक, नाहीतर मग काय करायचं, त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, ऑप्शन नंबर D, C, B, A असं सुद्धा चेक करू शकता. पण महत्त्वाचं काय आहे, तर आपल्याला करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचणं. टेक्निक प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण या ठिकाणी बघा उत्तर जे आहे ते कसं निघायला हवं, या ठिकाणी करेक्ट निघायला हवं. तर मी सांगितलेलं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलेलं असेल. तर चला आपण आता काय करूया, त्या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर आता प्रश्न क्रमांक 3 झालेला आहे. आता आपण काय करूया, त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 बघूया. तर हा जो क्वेश्चन आहे बघा, हा पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन भरपूर मुलांना कन्फ्यूज करण्यासारखा आहे, कारण प्रश्न महत्त्वाचं काय आहे की खूपशा विद्यार्थ्यांना उत्तर सोडवता येतं, पण ते कधी ज्या वेळेला त्यांना प्रश्न आपण नीट समजावून सांगतो तेव्हा. कारण प्रश्नच नीट समजत नाही, तर त्यामुळे मग त्या ठिकाणी उत्तर काढत असताना काय होते, पूर्णपणे गफलत होते. हा प्रश्न पण त्याच प्रकारचा आहे. बघा काय म्हणत आहे या ठिकाणी की when -1 is multiplied by itself 100 times the product is. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बघा की -1 हा जो नंबर आहे याचा पॉवर ज्या वेळेला काय येतो त्या ठिकाणी इवन असतो, तर त्याचं उत्तर ऑलवेज कसं येते, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येते. आणि ज्या वेळेला -1चा पॉवर हा काय असतो, त्या ठिकाणी ऑड नंबर असतो, तर त्यावेळेला येणारं उत्तर कसं असते, या ठिकाणी -1 असते. या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की जेव्हा -1 स्वतःशी 100 वेळा गुणिले केले जाते तेव्हा गुणाकार काय असेल. तर हा प्रश्न बघा सोडवत असताना लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला काय करायचं आहे, तर -1 घ्यायचं आहे आणि याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, इटसेल्फ 100 टाइम, म्हणजे -1नी परत याला किती टाइम्स मल्टिप्लाय करायचं आहे, या ठिकाणी 100 टाइम्स मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे या पद्धतीने याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तुम्हाला इंडायसेसचे रूल माहीत असेल बघा की ज्या वेळेला काय असतो, या ठिकाणी बेससारखा असतो, तर त्यावेळेला काय होते, या ठिकाणी पॉवरची ॲडिशन होते. इथे पॉवरमध्ये जरी काही दिसत नसलं तरी काय प्रेझेंट असतो, त्या ठिकाणी 1 प्रेझेंट असतो. म्हणजे जर आपण इंडायसेसचा रूल अप्लाय केला, कोणता तो रूल आहे या ठिकाणी की a⁴m × a⁴ जर n असेल तर काय होते, a⁴m + n असं होत असतं. म्हणजे या ठिकाणी त्या रूलनुसार जर सॉल्व केलं तर -1चा पॉवर 1 प्लस काय होईल, या ठिकाणी 100. म्हणजे काय होतं, -1चा पॉवर किती येईल या ठिकाणी, तर 101.
आता बघा या ठिकाणी की 101 हा नंबर कोणता नंबर आहे आपला या ठिकाणी, तो ऑड नंबर आहे. म्हणजे बघा आपलं उत्तर या ठिकाणी नियमाप्रमाणे काय यायला पाहिजे त्या ठिकाणी -1. मग -1 ऑप्शन कुठे आहे या ठिकाणी, तो ऑप्शन नंबर बी मध्ये. तर या ठिकाणी बघा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पण लक्षात घ्या की प्रश्न काय विचारलेला आहे की हा जो -1 आहे हा स्वतःशी 100 वेळेला गुणिले केले असता गुणाकार काय येईल, तर याचं उत्तर काय येणार या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर ब म्हणजे काय येईल त्या ठिकाणी -1. तर चला आपण विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया या ठिकाणी. तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. काय दिलेला आहे आपल्याला हा प्रश्न, तर प्रश्न बघा या ठिकाणी हा प्रश्न बघा थोडाफार आहे ना समजायला आणि वाचायला थोडाफार अवघड आहे, किंवा बघा प्रश्नाचा जर तुम्ही पॅटर्न बघाल तर आता जो प्रश्न आहे तो थोडाफार काय झालेला आहे या ठिकाणी लेंदी झालेला आहे. म्हणजे काय होते की ज्यांची रीडिंग स्पीड चांगली नसेल तर त्यावेळेला विद्यार्थ्यांना प्रश्न वाचायलाच वेळ लागतो, आणि पेपरमध्ये बघा या ठिकाणी सोपे त्या ठिकाणी हार्ड अशा प्रकारचे क्वेश्चन तर इन्क्लुडेड राहणार आहे. काही क्वेश्चन खूप शॉर्ट असतात, पण काही क्वेश्चन काय असतात त्या ठिकाणी लॉंग दिलेले असतात. मग प्रश्नाला काय करायचं त्या ठिकाणी, तर नीट पहिल्यांदा काय करायचं वाचून घ्यायचं. प्रश्न काय म्हणते बघा, अ स्टोअर सेल्स अ पॉकेट ऑफ 5 ॲपल्स इन 25 रुपीज अँड अ सिंगल ॲपल इन ₹6. इफ अ लेडी परचेस 27 ॲपल्स हाऊ मच मनी विल शी पे. म्हणजे या ठिकाणी बघा एक कंडिशन दिलेली आहे. आपण याच प्रश्नाला मराठीत वाचून घेऊ म्हणजे समजायला थोडंफार सोपं जाईल. काय म्हणताय, एका दुकानात 5 सफरचंदाचे पॅकेट 25 रुपयाला विकले जाते आणि एक सफरचंद हा 6 रुपयाला विकला जातो. जर एखाद्या महिलेने 27 म्हणजे 27 सफरचंद खरेदी केले तर तिने किती पैसे द्यावे लागतील. आता बघा या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा कंडिशन समजून घ्या की एक महिला आहे ती काय करत आहे त्या ठिकाणी दुकानामध्ये सफरचंद खरेदी करण्याकरिता जात आहे. तिला टोटल किती सफरचंद घ्यायचे आहे त्या ठिकाणी, तर 27 सफरचंद घ्यायचे आहे. परंतु जर त्या ठिकाणी आपण किमतीचा विचार केला तर त्या ठिकाणी 2 कंडिशन सांगितलेलं आहे की काय म्हणत आहे बघा की 5 सफरचंदाचे पॉकेट हे किती रुपयामध्ये मिळत आहे त्या ठिकाणी, तर 25 रुपयामध्ये मिळत आहे. आणि या ठिकाणी काय म्हणते की जर एक सफरचंद आपण घेतला तर तो प्रत्येक सफरचंद हा किती रुपयाला मिळेल, आपल्याला 6 रुपयाला मिळेल. बघा तर या प्रश्नाला सोडत असताना मी त्या ठिकाणी थोडंफार तुम्हाला सोप्यात सोपं करून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी बघा टोटल ती जी काय होती त्या ठिकाणी व्यक्ती होती तिच्याजवळ किती ॲपल होते, या ठिकाणी 27 ॲपल होते. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे की 5 ॲपल किती रुपयाला मिळत आहे या ठिकाणी, तर 25 रुपीजला. तर आता काय होईल बघा, तर या ठिकाणी टोटल जेव्हा 27 ॲपल आहे, जर आपण 5 ॲपल्सचे काय केले त्या ठिकाणी जर बंच तयार केले या ठिकाणी, तर बघा या ठिकाणी 5 5 5 5 आणि 5 म्हणजे जर या ठिकाणी टोटल केलं तर 5 + 5 10 10 + 5 15 15 + 5 किती होईल 20 आणि 20 + 5 किती होईल 25. म्हणजे हे टोटल किती ॲपल झाले त्या ठिकाणी 25. पण बघा आपल्याला किती ॲपल खरेदी करायचे होते त्या व्यक्तीला, तर 27 म्हणजे रिमेनिंग किती ॲपल आहे या ठिकाणी 2. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की 5 ॲपल्स कॉस्ट इज ₹25. म्हणजे जर तिने 5 ॲपल्सचा बंच घेतला तर हे कितीला पडेल त्या ठिकाणी 25ला. अशी ती काय करते 5 ॲपल्सचे किती बंच घेत आहे या ठिकाणी, तर 5 बंच घेत आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, तर 25 ॲपल्सची जर आपल्याला काय करायचे आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो 25 आहे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल या ठिकाणी 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर 25ला आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 5 जर 25 2 5 2 जर 10 + 2 किती होईल या ठिकाणी 12. म्हणजे या ठिकाणी बघा ती जी पर्सन आहे ती टोटल काय करणार आहे 27 ॲपल्स तर परचेस करणार आहे. परचेस म्हणजे ती काय करणार आहे त्या ठिकाणी खरेदी करणार आहे. पण ज्या वेळेला ती काय करते त्या ठिकाणी 25 ॲपल्स काय करते परचेस करते, तर तिला टोटल किती प्राईस पडत आहे तर 125. पण बघा ती 27 ॲपल घेते म्हणजे आणखी किती ॲपल रिमेनिंग आहे या ठिकाणी 2 ॲपल्स. तर मग या ठिकाणी बघा आपल्याला आणखी एक कंडिशन दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे, अ सिंगल ॲपल इन ₹6. म्हणजे या ठिकाणी बघा एक ॲपल जर सेपरेट घ्यायचं असेल तर त्याची किंमत त्यांनी किती दिलेली आहे त्या ठिकाणी, तर 6 रुपीज दिले आहे. इथे किती ॲपल झालेले आहे या ठिकाणी 2 ॲपल्स. बघा म्हणजे एका ॲपल्सची त्या ठिकाणी जी व्हॅल्यू दिलेली आहे ती किती दिलेली आहे 6 रुपीज दिलेली आहे. म्हणजे 2 ॲपलची व्हॅल्यू किती होईल या ठिकाणी 12 रुपीज होईल. बघा ऑलरेडी आपण काय बघितलं आहे की 25 जे ॲपल्स आहे तर त्याची टोटल कॉस्ट किती झालेली आहे त्या ठिकाणी, तर 125. आणि प्लस बघा या ठिकाणी काय होतं आहे की रिमेनिंग 2 ॲपल्स जे आपण परचेस करत आहोत तर त्याची कॉस्ट किती आहे या ठिकाणी 12. म्हणजे या ठिकाणी जर या दोघांचं आपण टोटल केलं तर 5 + 2 किती होईल या ठिकाणी 7 2 + 1 किती होईल 3 आणि 1. म्हणजे बघा ती जी पर्सन आहे किंवा ती जी लेडी आहे बघा तिला 27 ॲपल्स काय करायचे परचेस करायचे आहे. मग अशा कंडिशनमध्ये ती शॉपकीपरला टोटल किती अमाऊंट पेड करेल या ठिकाणी, तो ऑप्शन नंबर सी हे आपलं काय आहे त्या ठिकाणी आन्सर आहे. तर तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल.
की काय सांगत आहे बघा, जरी त्या व्यक्तीला काय करायचे 27 किंवा 27 जे सफरचंद खरेदी करायचे आहे, तर त्या ठिकाणी याची किंमत आपल्याला एकसाथ न करता आपल्याला काय करावं लागेल, 25 ॲपलची किंमत वेगळी काढावी लागेल आणि 2 ॲपलची किंमत काय करावी लागेल, वेगळी काढावी लागेल. आणि मग त्यानंतर जेव्हा आपण त्या ठिकाणी ॲडिशन करतो तर त्यावेळेला आपण काय करतो, त्या ठिकाणी जे करेक्ट आन्सर आहे तोपर्यंत काय करतो आपण त्या ठिकाणी पोहोचतो. तर चला, हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. या प्रश्नाचं तुम्ही काय करा त्या ठिकाणी, तर वारंवार सराव करा, कारण या प्रकारचे प्रश्न समजायला थोडेफार अवघड असतात. परंतु मी तुम्हाला ज्या पद्धतीने याला एक्सप्लेन केलेलं आहे, जर पुढे या प्रकारचा प्रश्न थोड्याफार फरकाने बदलून जरी आला तरी तुम्ही ह्या कंडिशन अप्लाय करा, म्हणजे सोडवायला काय जाईल त्या ठिकाणी सोपं जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया आता, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर बघा क्वेश्चन नंबर आता 6. हां, क्वेश्चन नंबर 6 बघा. आता काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, की आपण बघा जेव्हा फर्स्ट चॅप्टरची स्टडी केली होती किंवा तिथले PYQ जेव्हा बघितले होते, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती की रिपिटेशन्स ऑफ क्वेश्चन जे आहे ते खूप जास्त होते. म्हणजे डिफरन्स या टॉपिकवर म्हणा किंवा प्राईम नंबर या टॉपिकवर म्हणा, विचारण्यात येणारी प्रश्नाची संख्या ही काय होती त्या ठिकाणी जास्तीत जास्त होती. परंतु जेव्हा आपण सेकंड चॅप्टरचा अभ्यास करत आहोत या ठिकाणी, तर या ठिकाणी डिफरंट ऑपरेशन्स ऑन मॅथमॅटिक्स जेव्हा दिलेला आहे, तर प्रश्न ज्या वेळेला दरवर्षी विचारण्यात येत आहे, तर प्रत्येक प्रश्न हा काय आहे त्या ठिकाणी बदलून विचारला जात आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. आणि एक प्रश्न अभ्यास केला याचा अर्थ आपण परीक्षेमध्ये पास होतो असं नाही. तर या पॅटर्नचे तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी, पुन्हा पुन्हा भरपूरशा प्रश्नांचा काय करावं लागेल या ठिकाणी सराव करावा लागेल. तर बघा, ह्या प्रश्नाला मी एक्सप्लेन करते, लक्ष द्या. काय म्हणतं या ठिकाणी, तर काकू गॉट 7 मार्क लेस दॅन बक्षी while Raman got 3 mark more than Kaku. If the total mark obtained by all three is 76, find the mark obtained by Raman. बघा, क्वेश्चनची जी लेंथ आहे ती वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण काय करतो की कंटिन्युअस या क्वेश्चनला जेव्हा रीड करतो, तर त्यावेळेला तो समजायला खरंच त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण 5th लेवलचा विचार करतो तर समजायला खरंच अवघड आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी या प्रकारच्या प्रश्नांचा वारंवार सराव करणं आपल्याला गरजेचे आहे की या प्रकारचे प्रश्न सोडवले कसे गेले पाहिजे. कारण या ठिकाणी बघा, एकदा हा प्रश्न मराठीत बघून घ्या. काय म्हणतंय की काकूला बाक्षीपेक्षा 7 गुण कमी मिळाले, तर रमनला काकूपेक्षा 3 गुण जास्त मिळाले. जर तिघांच्या मिळकतीचे एकूण 76 असेल तर रमनला किती गुण मिळालेले आहे. बघा, या ठिकाणी काय करावं लागते या ठिकाणी, की या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर वेगवेगळ्या त्या ठिकाणी कंडिशन्स काय करायचे असतात, कन्सिडर करायचे असतात. इथे काय म्हणते बघा, काकू गॉट 7 मार्क लेस दॅन बक्षी. आता काय म्हणते की काकूला बक्षीपेक्षा 7 मार्क काय आलेले आहे या ठिकाणी, कमी आलेले आहे. पण पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला हेच दिलेलं नाही की बक्षीला किती मार्क आलेले आहे. मग अशा कंडिशनमध्ये बघा आपल्याला काय करावं लागते की एका पर्टिक्युलर व्यक्तीचे जे मार्क आहे त्याला काय करावं लागेल, आपल्याला एक्स म्हणून कन्सिडर करावं लागेल. या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या, कारण हा प्रश्न सोडवायला खरंच अवघड आहे. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही याला सोडवाल तर हा प्रश्न तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी पेपरमध्ये सोडवायला सोपा जाईल. काय म्हणत आहे बघा की काकू गॉट 7 मार्क लेस दॅन बक्षी, परंतु बक्षीचे मार्क आपल्याला माहित नाही, म्हणून आपण काय करू त्या ठिकाणी लेट कन्सिडर करू की लेट द मार्क ऑफ बक्षी. आपल्याला बघा पेपर सोडवत असताना खूप त्या ठिकाणी रायटिंग वर्क करायचं नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला स्पेस खूप कमी असतो. आपण जितके शॉर्टकटमध्ये या प्रश्नाला सोडवू शकतो तितके शॉर्टकटमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही काय करा, मी ज्या गोष्टीकडे सांगत आहे त्याकडे काय करायचं, कटाक्षाने लक्ष द्यायचं. हे काय करताय बघा मी, की कन्सिडर करताय. काय कन्सिडर करताय, तर मार्क ऑफ बक्षी. तर आपण काय करू या ठिकाणी, तर मार्क ऑफ बक्षी ज्या वेळेला आपण काय करू, कन्सिडर करू, तर त्याला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे त्या ठिकाणी, तर एक्स कन्सिडर करायचं आहे. कारण बक्षीच्या मार्कवर कोणाचे मार्क डिपेंड आहे त्या ठिकाणी, तर काकूचे मार्क. आता बघा आपल्याला काय करायचे, मार्क ऑफ काकू काढायचे. तर काय होईल या ठिकाणी, तर बक्षीचे मार्क एक्स असल्यामुळे काय म्हणताय, तर काकू गॉट 7 मार्क लेस दॅन बक्षी. तर बक्षीला जेवढे मार्क मिळाले त्याच्यापेक्षा काकूला किती मार्क कमी मिळाले त्या ठिकाणी 7 मार्क. म्हणजे ज्या वेळेला लेस दॅन हा वर्ड येतो तर त्यावेळेचा अर्थ होतो कमी, आणि ज्या वेळेला कमी असं म्हटलं जाते तर त्यावेळेला ऑलवेज काय करायचं, तो जो गिवन तुम्ही व्हेरिएबल एक्स कन्सिडर केलेला आहे त्याच्यामधून तो नंबर काय करायचा त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे या ठिकाणी काकूला मिळालेले मार्क किती असेल, तर एक्स मायनस काय असेल त्या ठिकाणी 7. मग पुढची कंडिशन काय म्हणते, रमन गॉट 3 मार्क मोर दॅन काकू. तर काय म्हटलेलं आता या ठिकाणी पुढचा व्यक्ती आलेला आहे त्याचं नाव काय आहे त्या ठिकाणी रमन. तर रमनला काकूपेक्षा किती मार्क जास्त मिळाले, मोरचा अर्थ काय होईल त्या ठिकाणी जास्त. किती मार्क जास्त मिळाले त्या ठिकाणी 3 मार्क्स जास्त मिळाले. ज्या वेळेला मोरची कंडिशन असते तर त्यावेळेला ऑलवेज लक्षात ठेवा आपल्याला सबट्रॅक्शन न करता काय करायचं आहे आता या ठिकाणी, तर ॲड करायचं आहे. मग आता बघा आपण कोणाचे मार्क कन्सिडर करू या ठिकाणी, तर रमनचे मार्क कन्सिडर करू. तर काय म्हटलेलं आहे, रमनला काकूपेक्षा 3 मार्क जास्त मिळाले आहे. काकूला किती मार्क मिळाले, तर एक्स मायनस 7. आणि
रमणला त्याच्यापेक्षा किती मार्क जास्त मिळाले तर 3 मार्क, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये 3 काय करावं लागेल ॲड करावं लागेल। आता या ठिकाणी बघा आपण या कंडिशनला सॉल्व करू शकता किंवा अदरवाईज याला असंच ठेवा, पण तुम्हाला जर इंटिजर्स येत असेल बघा तर या ठिकाणी काय होत आहे की हा x जसाच्या तसा लिहावा लागेल आणि -7 + 3 आहे, जर याचं आपण कॅल्क्युलेशन करू तर बघा या ठिकाणी उत्तर किती होतं या ठिकाणी तर -4। कारण काय होतं बघा की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की -7 + 3 दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी बघा एका नंबर समोर मायनस साइन आहे आणि दुसऱ्या नंबर समोर कोणतं साइन आहे प्लस साइन आहे, अशा कंडिशनमध्ये कोणती प्रोसेस होते त्या ठिकाणी सबट्रॅक्शन। आणि सबट्रॅक्शन करत असताना आपण काय करतो तर ऑलवेज ग्रेटर नंबरमधून काय करतो स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो आणि आपण ऑलवेज काय करतो त्या ठिकाणी ग्रेटर नंबरचा साइन काय करत असतो पुटअप करत असतो। त्याच पद्धतीने मी याला सॉल्व केलेला आहे। काय होते बघा की ग्रेटर नंबर 7 आहे, 7 मधून मी 3 सबट्रॅक्ट केला तर उत्तर किती आलं 4। 7 हा ग्रेटर नंबर आहे, त्याच्यासमोर हे मायनस साइन होतं म्हणून मी इथे काय दिलेलं आहे या ठिकाणी मायनस दिलेला आहे। आता बघा आपल्या कंडिशन सॉल्व झालेले आहे। पुढे काय म्हणते बघा की इफ द टोटल मार्क ऑब्टेन्ड बाय ऑल 3 76। आता आपल्याजवळ टोटल 3 पर्सन होते, पहिलं कोण होतं त्या ठिकाणी बक्षी, दुसरं कोण होतं काकू आणि तिसरं कोण होतं त्या ठिकाणी रमण। तर या तिघांना मिळून टोटल किती मार्क मिळाले आहे म्हणता या ठिकाणी 76 आणि आपल्याला विचारलेलं काय की रमणला सेपरेटली किती मार्क मिळालेले आहे। मग आता पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी तर तिघांच्या मार्काची टोटल करायची आहे, म्हणजे पहिले मार्क कोणाचे होते बक्षीचे, दुसरे मार्क कोणाचे होते त्या ठिकाणी काकूचे आणि तिसरे मार्क कोणाचे होते या ठिकाणी रमणचे आणि टोटल मार्क किती आहे आपल्याजवळ या ठिकाणी 76। तर या ठिकाणी बघा x काकूचे मार्क किती आहे या ठिकाणी x - 7 आणि रमणचे मार्क किती आहे या ठिकाणी x - 4 = किती दिलेले आपल्याला या ठिकाणी 76। तर या ठिकाणी बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असेल तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करते, ज्या वेळेला अशा प्रकारची कंडिशन येते बघा तर काय करायचं नंबर्सला नंबरसोबत कॅल्क्युलेट करायचं आणि व्हेरिएबल्सला काय करायचं व्हेरिएबल्ससोबत कॅल्क्युलेट करायचं। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा x + x + x म्हणजे किती होईल या ठिकाणी परत 3x आणि या ठिकाणी बघा -7 - 4। आता या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी इंटिजर्सचं नॉलेज असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण -7 - 4 ज्या वेळेला दोन्ही नंबर निगेटिव्ह दिलेले असतात तर त्यावेळेला जी प्रोसेस होते ती प्रोसेस कशाची होत असते त्या ठिकाणी ॲडिशनची होते, पण आपल्याला ऑलवेज साइन काय करावं लागते त्या ठिकाणी सबट्रॅक्शनचं पुटअप करावं लागतं। मग 7 + 4 किती होईल त्या ठिकाणी आता 11, मग इथे काय येईल या ठिकाणी -11 = किती होईल या ठिकाणी 76। पण पर्टिक्युलर बघा जोपर्यंत आपण x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणार नाही तोपर्यंत आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे या प्रश्नाचा आपला मुख्य उद्देश काय आहे तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे। मग x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना बघा जो या ठिकाणी अटॅच झालेला -11 आहे याला काय करावं लागेल आपल्याला साईड चेंज करावं लागेल आणि ज्या वेळेला साईड चेंज होते तर मायनसचं काय होईल या ठिकाणी प्लस होईल, म्हणजे या ठिकाणी 3x = 76 प्लस काय होईल या ठिकाणी 11। आता या दोघांना ॲड करू, पुढची प्रोसिजर इकडे करते बघा या ठिकाणी की 3x = आता 76 प्लस काय करायचं आपल्याला 11 करायचं आहे, म्हणजे 6 + 1 करू तर 7 आणि 7 + 1 करू तर या ठिकाणी किती आलेलं आहे 8। आता एक्सची व्हॅल्यू काढत असताना बघा हा जो 3 आहे हा कशामध्ये आहे या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये, याला आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल, म्हणजे x = काय होईल या ठिकाणी 87 / 3। जर या एक्सचं आपण काय केलं व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी जर डिवायडेशन केलं तर बघा 3 × 2 काय होतो या ठिकाणी 6, मग या ठिकाणी 8 - 6 ज्या वेळेला आपण करतो तर किती रिमेनिंग राहते त्या ठिकाणी 2 आणि हा जो 7 आहे तो किती झाला या ठिकाणी 27 आणि आपण काय केलं त्या ठिकाणी 3 9 बघितलं तर या ठिकाणी काय होतं उत्तर त्या ठिकाणी 20। बघा मला हे ओरली जमतं त्याच्यामुळे मी हे जे डिवायडेशन आहे ते ओरली केलेलं आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे असं जर जमत नसेल तर सेपरेटली काय करायचं या ठिकाणी लिहून काढायचं हा जो 3 आणि 87 याचा भाग देऊन बघा उत्तर किती येईल तुमचं या ठिकाणी 29। परंतु बघा आपल्याला या प्रश्नामध्ये काय होतं आहे की ऑप्शनमध्ये जर विचार केला तर आपल्याला सी ऑप्शनवर 29 हे आपल्याला दिसत आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर 29 नाही। का बरं, कारण आपल्याला बक्षीचे मार्क विचारले होते का तर नाही, आपल्याला मार्क कोणाचे विचारले या ठिकाणी रमणचे। मग रमणच्या मार्काची जी कंडिशन आपण कन्सिडर केली होती तर ती काय होती या ठिकाणी x - 4। आता बघा या ठिकाणी तर या ठिकाणी रमणचे मार्क आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती किती आहे या ठिकाणी 29। मग जर रमणचे मार्क फाइंड आउट करायचे आहे तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी की रमणचे मार्क फाइंड आउट करत असताना x - 4 एक्सची किंमत किती आलेली आहे या ठिकाणी 29, म्हणजे 29 - 4 करावं लागेल आणि आपलं उत्तर किती येईल या ठिकाणी 25। हे आहे ऑप्शन नंबर बी मध्ये। बघा म्हणजे काय होते कधी कधी आपण उत्तरापर्यंत पोहोचतो पण घाईघाई केल्यामुळे आपल्याला काय होते की आपलं आलेलं पहिलं उत्तर हे आपल्याला काय वाटते या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे प्रश्नाला नीट वाचा, तिथे नेमकं काय विचारलेलं आहे हे समजून काय करायचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं। म्हणजे बघा हा प्रश्न थोडाफार जरी लेंदी असला तरी पण तुम्ही सराव करा, ज्या वेळेला तुम्ही काय कराल भरपूरशी अशी प्रॅक्टिस कराल तर खूप कमी वेळामध्ये सुटणारा हा प्रश्न आहे। तुमचं फक्त काय असलं पाहिजे या ठिकाणी तर कॅल्क्युलेशन कसं असलं पाहिजे त्या ठिकाणी स्ट्रॉंग असलं पाहिजे।
तर चला मराठीमध्ये पण हा जो प्रश्न आहे तो मी एक्सप्लेन करत असताना केलेलाच आहे. तर याचं उत्तर किती यायला पाहिजे, ऑप्शन नंबर ब म्हणजे किती असेल त्या ठिकाणी 25. तर चला आपण आता काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हां, तर क्वेश्चन नंबर 7 बघा. या ठिकाणी हा क्वेश्चन पण त्याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनची लेंथ बघा या ठिकाणी परत वाढलेली दिसत आहे. तरी बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते, कारण बघा ही जी PYQ सिरीज मी लॉन्च केलेली आहे ही मुद्दाम तुमच्यासाठी केलेली आहे. कारण काय होते या ठिकाणी की ज्या वेळेला विद्यार्थी वाचन करतो तर त्यावेळेला त्याला भरपूरशा गोष्टी लक्षात येत नाही, परंतु ज्या वेळेला तुम्ही मी बनवलेला किंवा अशा प्रकारचे ज्या वेळेला व्हिडिओ बघता आणि हाच व्हिडिओ जर तुम्ही वारंवार बघाल तर तुम्हाला तो प्रश्न मी कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे किंवा मी कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत आहे हे जर तुम्हाला समजायला सुरुवात झाली तर मग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायला काय जातील त्या ठिकाणी सोपी जाते. तुमची मदत व्हावी या हेतूनेच आपण ही सिरीज लॉन्च केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सिरीजला तुम्ही काय करा, वारंवार बघा आणि त्याचबरोबर आपल्या विद्यार्थी मित्रांना काय करा त्या ठिकाणी शेअर करा, म्हणजे तुमच्याबरोबर काय होईल त्या ठिकाणी जे विद्यार्थी गरजू आहे त्यांना सुद्धा याचा काय होईल त्या ठिकाणी फायदा होईल. कारण सोपे प्रश्नाचा अभ्यास तर सगळेच करतील, आपल्याला काय करायचं आहे, एक लेवल अप जायचं आहे, म्हणजेच आपलं काय होईल त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. या ठिकाणी बघा हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे काय म्हटलेला आहे की राम गॉट 8 मार्क मोर दॅन श्याम. आता बघा ह्या ठिकाणी ह्या कंडिशन अशाच दिलेली आहे की काय म्हणते, रामला श्यामपेक्षा काय आहे त्या ठिकाणी 8 मार्क जास्त आहे, परंतु मग या ठिकाणी श्यामला किती मार्क आलेले आहे हे कुठेच दिलेले नाही. मग आपल्याला अशा कंडिशनमध्ये हा प्रश्न सोडवत असताना ऑलवेज काय करायचं, एक्स हा व्हेरिएबल करून काय करायचं त्या ठिकाणी कन्सिडर करून सॉल्व्ह करायचा आहे. प्रश्न एकदा मी पूर्ण वाचते बघा या ठिकाणी की राम गॉट 8 मार्क मोर दॅन श्याम इन एन एक्झामिनेशन. अनिल गॉट 4 मार्क मोर दॅन राम in same examination. If all three of them got 128 mark together as a total, Ram's mark would be. म्हणजे या ठिकाणी बघा ही जी कंडिशन आहे किंवा ही जी सिच्युएशन आहे ही कशाशी रिलेटेड त्यांनी तयार केलेली आहे, तर त्या ठिकाणी एक्झामिनेशनच्या मार्क्सशी रिलेटेड कन्सिडर केलेली आहे. तर बघा या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना एकदा या प्रश्नाला मराठीत वाचून घेऊया. काय म्हणताय, तर परीक्षेत रामला श्यामपेक्षा 8 गुण जास्त मिळाले. म्हणजे काय म्हणत आहे, कोणाला 8 गुण जास्त मिळाले आहे, तर रामला कोणापेक्षा जास्त मिळालेले आहे त्या ठिकाणी श्यामपेक्षा. किती गुण जास्त मिळालेले आहे, तर 8 गुण जास्त मिळाले आहे. मग काय म्हणतात, त्याच परीक्षामध्ये अनिलला रामपेक्षा 4 गुण जास्त मिळाले. जर तिघांचे एकूण गुण 128 असतील तर रामचे गुण किती असतील हे आपल्याला काय करायचं, काढायला करत आहोत. एकदा समजून घ्या की काय होत आहे की राम गॉट 8 मार्क मोर दॅन श्याम म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते बघा की श्यामला मिळालेले जे मार्क आहे ते काय कन्सिडर करावं लागेल, आपल्याला एक्स कन्सिडर करावं लागेल. मग आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी, रामचे मार्क कन्सिडर करायचे. मग काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर रामला काय मिळालेले आहे, श्यामपेक्षा 8 मार्क कसे मिळाले आहे त्या ठिकाणी जास्त. आणि ज्या वेळेला मोर असते तर त्यावेळेला आपण ऑलवेज काय करतो त्या ठिकाणी ॲड करतो, म्हणजे इथे काय होईल कंडिशन, तर x+8. मग पुढचा व्यक्ती कोण आहे या ठिकाणी, तर अनिल. तर काय म्हटलेलं आहे, तर अनिलला 4 मार्क जास्त मिळाले आहे. कोणापेक्षा त्या ठिकाणी, तर रामपेक्षा. रामला किती मार्क मिळाले होते, तर x+8 आणि त्याच्यापेक्षा 4 मार्क जास्त मिळाले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये +4 करावं लागेल. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल, 8+4 बघा किती होतं या ठिकाणी 12. म्हणजे x+ काय होईल या ठिकाणी 12. म्हणजे आपल्याजवळ 3 कंडिशन तयार झालेले आहे की ज्या वेळेला आपण व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करतो तर श्यामचे मार्क किती आहे x, रामचे मार्क किती आहे x+8 आणि अनिलचे मार्क किती आहे या ठिकाणी x+12. आणि आपल्याला या तिघांच्या बघा मार्काची टोटल दिलेली आहे, ती किती दिलेली आहे आपल्याला 128. मग आपण तिघांना ॲड करू बघा की x+8 आणि x+ काय होईल या ठिकाणी 12. म्हणजे हे मार्क कोणाचे आहे या ठिकाणी श्यामचे, x+8 मार्क कोणाचे आहे रामचे आणि x+12 मार्क कोणाचे आहे या ठिकाणी अनिलचे. आणि या तिघांच्या मार्काची टोटल ही किती आहे या ठिकाणी, तर 128. याला परत त्याच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. व्हेरिएबलला व्हेरिएबलसोबत ॲड करा आणि नंबर्सला काय करायचं, नंबरसोबत ॲड करायचं. तर बघा x+x म्हणजे किती होईल या ठिकाणी 3x. आणि 8 आणि 12 दोन्ही नंबर बघा पॉझिटिव्ह आहेत, आपल्याला डायरेक्ट ॲड करायचं आहे. म्हणजे 8+12 काय होईल या ठिकाणी 20 इज इक्वल टू किती होतं या ठिकाणी 128. आता बघा ज्या वेळेला आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असते ना त्यावेळेला त्याला अटॅच असणाऱ्या नंबरला आपल्याला काय करायचं असते, त्या ठिकाणी साईडला ट्रान्सफर करायचं असते. मग ज्या वेळेला नंबर पॉझिटिव्ह असेल तर ट्रान्सफर होत असताना निगेटिव्ह होतो, नंबर जर निगेटिव्ह असेल तर ट्रान्सफर होताना काय होतो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होतो. तर या ठिकाणी बघा हा जो 3x आहे हा काय होईल या ठिकाणी इथेच राहील आणि 128 म्हणून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं या ठिकाणी, तर 20 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आता ज्या वेळेला आपण काय करतो बघा, एक मिनिट, हां, की आपल्याला काय करायचं आहे 128 मधून काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे त्या ठिकाणी 20 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे हा 3x आणि 128 मधून ज्या वेळेला आपण 20 सबस्ट्रॅक्ट करतो तर 8 - 0 किती होतं या ठिकाणी 8, 2 - 2 किती होईल या ठिकाणी 0 आणि हा काय राहील या ठिकाणी 1.
आता बघा एक्सची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, 3ला ट्रान्सफर करावं लागेल. हा इकडे मल्टिप्लायमध्ये साईड चेंज केलं की कशामध्ये जाईल, या ठिकाणी डिवाईडमध्ये. म्हणजे काय होईल बघा की x = 108 डिवायडेड बाय काय होईल या ठिकाणी 3. याचं परत काय करू, डिवायडेशन करू. तर 3 3 जा किती होईल 9. 10 - 9 किती व्हायला पाहिजे या ठिकाणी 1. आणि हा जर 8 आला तर 1 आणि 8 म्हणून काय होईल त्या ठिकाणी 18. मग 3 6 चा किती होईल या ठिकाणी 18. म्हणजे बघा एक्सची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला या ठिकाणी 36 मिळालेली आहे. आपल्याला बघा विचारलेलं काय आहे या ठिकाणी, तर राम मार्क वुड बी. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू निघते, ही किती निघाली 36. जर तुम्ही ऑप्शनमध्ये बघितलं ना तर 36 आपल्याला उत्तर दिसेल. परंतु बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची नव्हती, कारण एक्स हे जे मार्क आहे हे कोणाचे मार्क आहे या ठिकाणी, तर श्यामचे मार्क आहे. आपल्याला विचारलं काय आहे, तर व्हॉट इज द मार्क ऑफ राम. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला x + 8 म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, जर आपल्याला रामचे मार्क पाहिजे असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल, 36 मध्ये काय प्लस करावं लागेल आपल्याला या ठिकाणी 8 प्लस करावं लागेल. म्हणजे काय होईल या ठिकाणी, तर 8 + 6 ज्या वेळेला आपण करतो तर 14 आणि 1 जर कॅरी आला म्हणजे किती आला त्या ठिकाणी 44. म्हणजे बघा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे त्या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर बी म्हणजे 44. तुम्हाला हा प्रश्न लक्षात आला असेल, कारण खूप डिटेलमध्ये मी या क्वेश्चनला काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही या प्रश्नाचा काय करायचं आहे त्या ठिकाणी सराव करायचा आहे. जेवढा जास्त सराव कराल तेवढे स्टेप्स तुमचे काय होत जाईल या ठिकाणी कमी होत जाईल. परंतु बघा मी त्या ठिकाणी डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यामागचं रिझन तेच आहे की शॉर्टकट करण्याच्या ज्या वेळेला आपण नादात जातो आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांना जर ते प्रश्न समजलेच नाही मग त्याचा खूप काही फायदा होणार नाही. त्यामुळे एक्सप्लेन करत असताना मी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. ज्या वेळेला तुम्ही काय कराल या प्रश्नाचा वारंवार सराव कराल तर काही स्टेप्स काय होतात त्या ठिकाणी आपोआप कमी होऊन जातात. म्हणजे तुम्हाला काय करता येईल या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांना मग कमी वेळामध्ये काय करता येईल त्या ठिकाणी सोडवता येईल. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की राजेश वेट इज 5 kg लेस दॅन राम वेट. बघा म्हणजे आपण मागे जे 2-3 प्रश्न सोडवले त्यांनी काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी सिच्युएशन जरी बदलवल्या असल्या तरी सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे ती काय केलेली आहे त्या ठिकाणी एकसारखी ठेवलेली आहे. म्हणजे बघा दरवर्षी या प्रकारचे प्रश्न काय केले जात आहेत त्या ठिकाणी वारंवार विचारले जात आहे. म्हणजे तुम्हाला नक्कीच काय करायचं आहे, या प्रश्नांचा सराव करायचा आहे. चला तर मी तुम्हाला हा प्रश्न सोडवून दाखवते. काय म्हणत आहे या ठिकाणी की राजेश वेट इज 5 kg लेस दॅन राम्स वेट. काय करायचं, पहिली ज्या वेळेला आपण काय करतो जी लाईन आहे ती रीड करतो तर ती लाईन बघा ज्या पोझिशनला काय होते त्या ठिकाणी एंड होते तर ती जी लास्ट कंडिशन असते बघा त्याला ऑलवेज काय करायचं त्या ठिकाणी एक्स कन्सिडर करायचं. का बरं, कारण काय म्हणताय की राजेश वेट इज 5 kg लेस दॅन राम वेट. अरे हो ठीक आहे की राजेशचं वेट हे रामच्या वेटपेक्षा काय म्हणताय त्या ठिकाणी 5 किलोनी कमी आहे, पण आपल्याला रामचं वेट दिलेलं आहे का, नाही. मग काय म्हटलेलं आहे की ज्याचं वेट आपल्याला दिलेलं नाही आणि कंडिशन जर त्याच्या वेटवर डिपेंड असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर त्याचं वेट काय कन्सिडर करावं लागेल, एक्स या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करावं लागेल. म्हणजे आपण काय करू बघा या ठिकाणी, तर रामचं वेट कन्सिडर करू. किती कन्सिडर करायचं या ठिकाणी एक्स. मग या ठिकाणी राजेशचं जे वेट आहे बघा तर राजेशचं वेट किती होईल त्या ठिकाणी, तर राजेश वेट इज 5 kg लेस दॅन राम वेट. लेस हा वर्ड आला की आपल्याला काय करायचं असते त्या ठिकाणी सबट्रॅक्शन, की राजेशचं जे वेट आहे ते रामच्या वेटपेक्षा किती केजीनी कमी आहे त्या ठिकाणी 5 kg. म्हणजे आपण या ठिकाणी काय करू x - 5. पुढे कंडिशन काय म्हणते बघा की नेहा वेट इज 3 kg मोर दॅन राम्स वेट. की रामचं जेवढं वेट आहे त्याच्यापेक्षा नेहाचं जे वेट आहे ते कितीने जास्त आहे या ठिकाणी, तर 3 kgनी काय आहे जास्त आहे. मग रामचं वेट किती आहे या ठिकाणी x, तर नेहाचं वेट 3 kgनी मोर आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला +3. आता ह्या 3 कंडिशन तयार झालेल्या आहे. मग काय म्हणत आहे या ठिकाणी, तर टोटल वेट ऑफ दिस 3 पर्सन इज किती दिलेलं आहे 103. म्हणजे काय करू आपण या ठिकाणी राम, राजेश आणि नेहा या तिघांच्या वयाची तिघांच्या वजनाची काय करावी लागेल आपल्याला आता बेरीज करावी लागेल. म्हणजे काय होईल x + x - 5 + x + 3 = किती दिलेलं आहे या ठिकाणी, तर 103. मग बघा परत व्हेरिएबलची ॲडिशन करा. x + x + x म्हणजे किती होईल या ठिकाणी 3x. परत बघा या ठिकाणी -5 + 3 आलेलं आहे. आता अशा कंडिशनमध्ये बघा परत इंटिजर्सचा रूल अप्लाय करायचा. एक नंबर मायनस आणि एक नंबर जर प्लस असला तर त्या ठिकाणी प्रोसेस कशाची करायची त्या ठिकाणी सबट्रॅक्शनची. मग 5 - 3 किती होईल या ठिकाणी 2. आणि काय करायचं, पुट अप ऑलवेज द साइन ऑफ ग्रेटर नंबर. म्हणजे काय होईल की 5 हा ग्रेटर नंबर आहे, त्याच्यासमोर कोणतं चिन्ह आलेलं आहे या ठिकाणी सबट्रॅक्शनचं. म्हणजे -5 आणि 3 याचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता तर किती येते या ठिकाणी, तर -2 = किती होईल या ठिकाणी 103. आता बघा एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. हा जो -2 आहे याला आपण ट्रान्सफर करू. मायनसचं काय होईल तिकडे गेल्यानंतर प्लस होईल. म्हणजे 3x = 103 प्लस काय होईल या ठिकाणी 2. मग 3x = 103 + 2 म्हणजे किती होईल या ठिकाणी 105. आता बघा एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे 105 डिवायडेड बाय किती करावं लागेल आपल्याला या ठिकाणी 3. म्हणजे काय होईल बघा एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना
3 3 किती होईल या ठिकाणी 9 आणि 10 - 9 केल्यानंतर 1 1 आणि हा 5 किती होतो 15 म्हणजे 3 5 काय होतं या ठिकाणी 15. तर एक्सची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला 35 मिळालेली आहे. परंतु परत तेच बघा की प्रश्नाला नीट वाचा. एक्सचं उत्तर जरी आपलं 25 आलं 35 आलेलं असलं ऑप्शनमध्ये 35 दिसत आहे तरी नेमकं काय विचारलेलं आहे एकदा बघून घ्या. त्याने काय विचारलं देन द वेट ऑफ राम. बरोबर आहे ठीक आहे कारण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय तर व्हॉट इज द वेट ऑफ राम आणि रामचं वेट आपण काय कन्सिडर केलं होतं एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे किती आहे या ठिकाणी 35 म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असेल या ठिकाणी तर ऑप्शन नंबर डी. तर मी बघा विद्यार्थी मित्रांनो अशी अपेक्षा करते की मी ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो पोर्शन आहे तो नीट समजत असेल तर तुम्हाला वाटत असेल की समजवताना काही बदल करावा तर मग त्या ठिकाणी तसं तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये कळवू शकता. अदरवाईज बघा मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन करताय तर याच पद्धतीने तुम्ही काय करा त्या ठिकाणी सराव करा म्हणजे तुमचं काय होईल त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा जो वेळ आहे तो काय होत जाईल त्या ठिकाणी कमी कमी होत जाईल. आता बघा प्रश्न क्रमांक 8 हा संपलेला आहे. आपण काय करू या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 9 काय म्हणत आहे या ठिकाणी तर क्वेश्चन नंबर 9 बघा परत त्याच टॉपिकवर डिपेंडेंट दिसत आहे. म्हणजे जसं बघा चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण काय केलं त्या ठिकाणी की PYQ स्टडी करत असताना कोणता पोर्शन जास्त इम्पॉर्टंट आहे हे जसं चेक केलं तसंच काय होईल या ठिकाणी या चॅप्टरमधला जो इम्पॉर्टंट पोर्शन आहे तर या टॉपिकवर आपल्याला डिपेंडेंट दिसत आहे. काय म्हणत आहे बघा तर इन एन एक्झामिनेशन करण गॉट 10 मार्क मोर दॅन भावना. तर बघा या प्रश्नामध्ये काय होतं या ठिकाणी तर करणला काय मिळालेलं आहे या ठिकाणी 10 मार्क जास्त मिळाले आहे कोणापेक्षा त्या ठिकाणी तर भावनापेक्षा. मग अशा कंडिशनमध्ये काय करावं लागेल आपल्याला तर मार्क ऑफ भावना कन्सिडर करावं लागेल. तर मार्क ऑफ भावना किती कन्सिडर करू आपण या ठिकाणी तर ऑलवेज काय करायचं या ठिकाणी एक्स कन्सिडर करायचं. मग काय होईल बघा तर आपल्याला काय करायचे करणचे मार्क कन्सिडर करायचे आहे. तर करणला काय झालेलं आहे भावनापेक्षा 10 मार्क जास्त मिळालेले आहे. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल भावनाचे जितके मार्क आहेत त्याच्यामध्ये काय करावं लागेल या ठिकाणी 10 ला ॲड करावं लागेल. मग या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर ईशा गॉट 5 मार्क लेस दॅन भावना. तर आता ही जी पर्सन आहे कोण आहे ईशा तिला काय मिळालेले आहे त्या ठिकाणी तर भावनापेक्षा 5 मार्क कशी मिळालेले आहे या ठिकाणी कमी मिळालेले आहे. मग आपण कोणाचे मार्क कन्सिडर करू या ठिकाणी ईशाचे. तर ईशाचे मार्क बघा भावनाच्या मार्कपेक्षा कितीने कमी या ठिकाणी तर 5 ने म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी तर एक्स मायनस काय कन्सिडर करू या ठिकाणी 5. आता बघा काय म्हणत आहे या ठिकाणी इफ ट्रायो गेट अ टोटल ऑफ 170 म्हणजे तिघांना मिळून टोटल मार्क किती मिळालेले या ठिकाणी तर 170. आता काय करू आपण या ठिकाणी भावना त्याच्यानंतर करण आणि परत काय करावं लागेल आपल्याला ईशा या तिघांच्या मार्काची काय करावी लागेल या ठिकाणी तर ॲडिशन करावी लागेल आणि ती टोटल किती दिलेली आपल्याला या ठिकाणी तर 170. आता या ठिकाणी बघा पर्टिक्युलर या इक्वेशनला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. काय होईल तर एक्स प्लस एक्स म्हणजे किती होईल या ठिकाणी 3x आणि 10 - 5 म्हणजे किती होतं या ठिकाणी 5 इज इक्वल टू किती होईल या ठिकाणी 170. परत बघा एक्सची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 5 ला ट्रान्सफर करावं लागेल. हा जो 5 आहे हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे साईड चेंज केल्यानंतर काय होईल त्या ठिकाणी निगेटिव्ह म्हणजे 3x इज इक्वल टू बघा या ठिकाणी 170 मायनस काय होईल या ठिकाणी 5. आता जर याला आपण पुढे सॉल्व केलं तर काय होईल बघा या ठिकाणी तर 3x इज इक्वल टू 170 - 5 म्हणजे किती होतं या ठिकाणी तर 165. आता बघा एक्सची व्हॅल्यू काढत असताना 3 ला ट्रान्सफर करू हा 165 डिवायडेड बाय काय होईल या ठिकाणी 3. याला ज्या वेळेला सॉल्व करतो बघा तर याचा आन्सर किती येते या ठिकाणी तर 3 5 = 15 परत 16 - 15 केलं तर 1 आणि तो 5 म्हणजे 3 5 काय होईल या ठिकाणी 15. म्हणजे तुम्हाला जर याला काय करायचं असेल व्यवस्थित जर वेगळ्या पद्धतीने सॉल्व करून बघायचं असेल तर त्या पद्धतीने सॉल्व करा. मी काय करते या ठिकाणी याला डायरेक्टली सॉल्व करते. म्हणजे बघा एक्सची व्हॅल्यू किती मिळालेली आहे या ठिकाणी तर 55 मिळालेली आहे. मग बघा प्रश्न बघून घ्या काय विचारलेलं आहे तर व्हॉट इज द मार्क ऑब्टेन बाय ईशा. आता या ठिकाणी बघा ईशाचे जे मार्क आहे ते किती कन्सिडर केले होते आपण तर x - 5. आता जे x म्हणजे 55 मिळाले हे कोणाचे मार्क आहे आपल्याला जवळ तर भावनाचे मार्क आहे. ईशाचे मार्क काढत असताना आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी द मार्क ऑब्टेन बाय ईशा इज इक्वल टू 55 मायनस काय करू आपण या ठिकाणी 5 म्हणजे आपलं उत्तर किती येईल या ठिकाणी 50. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बघा काय असेल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी म्हणजे किती असेल या ठिकाणी 50. तर जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा बघा या प्रश्नाला काय करायचं त्या ठिकाणी मराठीतून एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि सोडवण्याची पद्धत तीच राहील की काय म्हणते एका परीक्षेत करणला भावनापेक्षा 10 गुण जास्त मिळाले तर काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा जे भावना आहे त्याचे मार्क किती कन्सिडर करायचे तिचे गुण किती कन्सिडर करायचे तर x. मग त्या ठिकाणी करणला भावनापेक्षा 10 मार्क जास्त मिळाले म्हणजे करणचे मार्क किती असेल तर x प्लस काय होईल त्या ठिकाणी 10 आणि परत काय म्हणते या ठिकाणी
तर ईशाला भावनापेक्षा 5 गुण कमी मिळाले, तर ईशाचे मार्क काय होईल त्या ठिकाणी, भावनाच्या मार्कापेक्षा कितीने कमी कन्सिडर करायचे त्या ठिकाणी, तर 5 ने. आणि मग तिघांच्याही काय केलेलं आहे या ठिकाणी, मार्कांची बेरीज ही किती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी, 170 दिलेली आहे. मग त्याला याच पद्धतीने तुम्ही काय कराल त्या ठिकाणी, सॉर्ट आउट कराल. तुम्हाला काय मिळते या ठिकाणी, एक्सची व्हॅल्यू मिळते, ती किती आहे या ठिकाणी, 55. परंतु बघा आपल्याला विचारलेलं काय आहे त्या ठिकाणी, तर ईशाचे मार्क विचारलेले आहे. म्हणजे जर त्याला तुम्ही काय कराल, 50 मधून मायनस कराल तर तुमचं उत्तर किती येईल या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक क म्हणजे किती होईल या ठिकाणी, 50. तर बघा आता आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 काय म्हटलेला आहे की 10 लाख इज ऑब्टेन्ड व्हेन अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ 8,93,645 अँड 6,35,489. फाइंड दॅट नंबर. बघा या प्रश्नाला आपण थोडंफार मराठीत एकदा काय करू, वाचून बघूया. काय म्हणत आहे त्या ठिकाणी, तर 8,93,645 आणि 6,35,489 यांच्या बेरजेतून एखादी संख्या वजा केली असता 10 लाख मिळतो, तर ती संख्या कोणती, हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी शोधायचं आहे. मग या प्रश्नाला सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा, तर हे जे 2 नंबर दिलेले या 2 नंबरचं आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, सम करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या 2 अंकांची काय करावं लागेल या ठिकाणी, बेरीज करावं लागेल. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बेरीज करून घेऊया. काय होईल, 8,93645 प्लस आपल्याला काय करावं लागेल, 635,489. आता जर आपण याची टोटल केली तर 5 + 9 किती होईल या ठिकाणी, 14. मग 1 काय होईल, 8 + 4 12, 12 + 1 किती होईल, 13. परत 1 कॅरी घ्यावं लागेल. काय होईल या ठिकाणी, तर 6 + 4 10, 10 + 1 काय होईल, 11. याच पद्धतीने याला सॉल्व्ह करत जा. 5 + 3 काय होईल, 8, 8 + 1 किती होईल, 9, 9 + 3 किती होईल या ठिकाणी, 12. आणि परत बघा या ठिकाणी 8 + 1 किती होईल, 9 आणि 9 + 6 म्हणजे किती झालं या ठिकाणी, तर 15. आता हा जो टोटल नंबर आलेला आहे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की 10 लाख इज ऑब्टेन्ड व्हेन अ नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ बोथ द नंबर्स, फाइंड दॅट नंबर. आपल्याला काय करायचं आहे बघा या ठिकाणी की आपल्याला काय विचारलेलं आहे की तुमचं 2 नंबरला काय केलं, ॲड केल्यानंतर जो नंबर आलेला आहे या नंबरमधून तुम्ही कोणता नंबर सबट्रॅक्ट केला तर तुमचा आन्सर किती येईल या ठिकाणी, 10 लाख येईल. मग या कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर 10 लाख जो नंबर दिलेला आहे त्याला काय करावं लागेल या ठिकाणी, जो गिवन आपला आन्सर आलेला आहे याच्यामधून सबट्रॅक्ट करून बघावं लागेल. म्हणजे 1 0 0 0 0 0 0. आता या कंडिशनमध्ये जर आपण सॉल्व्ह केलं तर 4 3 1 9 2 5 आणि 0. बघा या ठिकाणी काय होतं या ठिकाणी की या प्रकारचा आन्सर आलेला आहे. मग ऑप्शनमध्ये आहे का बघूया आपण त्या ठिकाणी, तर हो ऑप्शन नंबर डी बघा की 5 2 9 1 3 4. म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर 4 म्हणजे काय असेल या ठिकाणी, डी. बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय करायचं आहे, दिलेल्या 2 नंबरला काय करायचं आहे, आपल्याला ॲड करायचं आहे. आणि हा जो नंबर तुम्ही ॲड करता या नंबरमधून काय करायचं या ठिकाणी, 10 लाख काय करायचे त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे मिळालेलं आन्सर हे तुमचं काय असेल, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. तर बघा या ठिकाणी हा प्रश्न तुम्ही मराठीत पण रीड करून घ्या आणि या प्रश्नाला जर याच पद्धतीने सोडवाल तर काय होईल या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं काय असेल त्या ठिकाणी उत्तर असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲरिथमॅटिक टेस्टचा चॅप्टर नंबर जो 2 होता त्याचे PYQ एक्सप्लेन केलेले आहे. मी अशी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ फार आवडलेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर बघा सगळ्यांनी काय करायचं, या व्हिडिओचा परत त्या ठिकाणी अभ्यास करायचा. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा काय करा, हा व्हिडिओ बघण्यासाठी तो व्हिडिओ काय करा त्या ठिकाणी शेअर करा. तर चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर सगळ्या मित्रांनी काय करायचं, या व्हिडिओला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.